नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं एनएमएचा अर्थ. ओके, दोन पेपर असतात, एक 90 आणि पूर्ण टोटल किती गुणांची परीक्षा असते? 180 गुणांची. याच्यामध्ये दोन पेपर असतात बघा, एक मॅट आणि दुसरा सॅट. मॅट असतो 90 मार्काचा, सॅट असतो 90 मार्काचा. मॅट म्हणजे काय? बौद्धिक क्षमता चाचणी. आणि सॅट म्हणजे काय? शालेय क्षमता चाचणी. तर मी तुम्हाला काल म्हणलो होतो पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पूर्ण सिलेबस बघायचा की 180 गुण कोणत्या कोणत्या घटकावर विचारतात. आता पहिला जर पेपर घेतला मॅथ, त्याला काय म्हणतात? बौद्धिक क्षमता चाचणी. तर त्याच्यामध्ये पहिला जो धडा आहे म्हणजे घटक आहे त्याचं नाव काय? अक्षरमाला. दुसरं काय? विसंगत पद ओळखा, म्हणजे वेगळे पद ओळखा. लयबद्ध अक्षरमाला. त्याच्यानंतर चौथा अंकमालिका. पाचवा गणितीय क्रिया. सहावा गाळलेले पद शोधा. गाळलेले पदामध्ये 5 प्रकार आहेत, म्हणजे प्रकार A B C D किती? 5 प्रकार आहेत. त्याच्यानंतर 7वा वेनापूर्ती. त्याच्यानंतर 8वा परस्पर संबंध. परस्पर संबंधामध्ये अंक, अक्षर आणि संयुक्त हे 3. 9वा प्रकार त्रिकोणी संख्या. 10वा मनोरे. 11वा दिशाज्ञान चाचणी. 12वा घनाकृती ठोकळे. 13वा आकृत्यांची संख्या मोजणे. 14वा कालमापन. 15 तर्क व अनुमान. त्याचाच उपप्रकार कोणता आहे? पृथक्करण. 16वा सांकेतिक लिपी. 17वा परस्पर संबंध अंक. 18वा ठोकळे. घनाकृती ठोकळे आणि हे ठोकळे वेगवेगळे, एकच ठोकळा नाही, ते वेगवेगळे ठोकळे. 19वा रांगेतील स्थान. कोण कोणकडे बसले, तिथे नंबरला बसले, हे सगळं 19व्या धड्यामध्ये रांगेतील स्थान. त्याच्यानंतर 20वा वेगळे प्रश्न. आता तुम्हाला हे असं कसं वेगळे प्रश्न? वेगळे प्रश्न म्हणजे काय? ते खरंच वेगळे असते पण ते आपल्याला माहीत नसेल. मग आपल्याला माहीत करून घेण्यासाठी मागल्या वर्षी जे पेपर झाले त्याचं काय करायचं? ज्ञान घ्यायचं की कसे विचारतात त्यानुसार अभ्यास कर. त्याला आपण म्हणतो वेगळे प्रश्न. ते 5-6 मार्क विचारतात, म्हणजे विचारचा विषयच नाही त्याचा. दुसरा पेपर आहे सॅट. सॅटचा अर्थ काय? शालेय क्षमता चाचणी. 90 गुण, 1.5 तास, विषयच नाही. पहिला काय? विज्ञान. विज्ञान किती मार्काला आहे? 35 मार्काला आहे. दुसरा इतिहास, वर्ग 8वी, 15 मार्काला. त्याच्यानंतर नागरिक शास्त्र, छोटा असतं पण कार्यक्रम 5 मार्काला आहे. भूगोल किती मार्काला आहे? 15 मार्काला आहे. नंतर गणित 20 मार्काला आहे. त्याच्यात आपल्याला काय ढेकळं येत नाही, पण 20 मार्काला दिलं, कारण की गणित खूप महत्वाचं आहे. केलं तर सोपं आहे, त्यात लईच अवघड आहे. टीप. आता तुम्हाला टीप म्हणजे का लावायची? टीप का जखमावर नाही. तर कसं असतं मुलांना बघा, आता आपल्याला हे दिले वर्ग 8वीचे विषय, बरोबर, परंतु जे वर्ग 7वा आणि वर्ग 4था याच्यामधले प्रश्न आले 2025 घ्या, 24 घ्या, त्याच्यामध्ये 8 किंवा 10 मार्काला तुम्हाला. आता बघा वर्ग 7वा जो विज्ञान वर्ग 2025ला 3 प्रश्न विचारले. इतिहासावर 1 विचारलाय, भूगोलावर 1-2 विचारले, गणितावर 1-2 क्वेश्चन विचारलेले. म्हणजे वर्ग 7वी पर 5-6 क्वेश्चन विचारलेले. 5-6 काऊन 6-7 विचारले. वर्ग 4था इतिहासावर 1 विचारलाय, भूगोलावर 1 विचारलाय. म्हणजे याचा अर्थ काय? वर्ग 7वा आणि वर्ग 4था याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी किती मार्काला विचारले? 2 वर्ग 10 मार्काला. म्हणजे काय? शासन म्हणलं इतकंच, पण हे इकडे बी प्रश्न द्यायला, म्हणजे आपलं बेसिक बी काय पाहिजे? पक्क पाहिजे. म्हणजे हे विचारते आपल्याला 80 मार्काला. विज्ञान, इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, गणित हे झालं 80 मार्काचं. वर्ग 7वा आणि वर्ग 4था हे दोन्ही हे किती मार्काला विचारते? 10. म्हणजे 80 10 90. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय पाहिलं? मॅथ बौद्धिक क्षमता चाचणी, त्याच्यामध्ये 20 धडे यांचा अभ्यास करायचा. आणि सॅट म्हणजे शालेय क्षमता चाचणी, त्याच्यामध्ये इतका अभ्यास करायचा. एकदाच अभ्यास होत नाही. काय करायचं? आपण एकदा जेवढं केलं की डायरेक्ट पुढच्या वर्षी का नाही, आपण काय करतो? थोडं थोडं जेवतो, दररोज जेवतो, 3 टाइम कचून खातो. मग काय करायचं? जितकं खातो का तिथं थोडंसं काय करायचं? अभ्यास करायचा. थोडा थोडा अभ्यास करायचा, तुमचा पूर्ण अभ्यास होऊन जातो. म्हणजे आता हा महिना कितवा आहे? मार्च, बरोबर आहे, 4 मार्च. तर तुमची परीक्षा 21 डिसेंबर किंवा 25 डिसेंबरच्या आधी, म्हणजे तुम्हाला अजून कमीत कमी 9-10 महिने पाहिजे. तर तुम्ही काय करा? थोडा थोडा अभ्यास करा. आजच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं आपण? NMS 180 गुणाचे 2 पेपर आहेत आणि त्या 2 पेपरचा काय सिलेबस. आता उद्यापासून आपण काय करू? एक चॅप्टर घेऊ आणि अभ्यासक्रमाला सुरुवात करू. धन्यवाद.